हाय फ्रेंड्स, मी सोनाली मेहंदी आर्टिस्ट. आज डे 6 आहे. आपण आज चेक्स पॅटर्न पाहणार आहोत. त्यालाच ग्रीड पॅटर्न्स असे म्हणतात. तर मी इथे 2-2 लाईनचे जे चेक्स घेतलेले आहेत, सेम डिस्टन्स मेंटेन करायचा, जेणेकरून ते चेक्स व्यवस्थित दिसले पाहिजेत. लाईन्स व्यवस्थित विजिबल झाल्या पाहिजेत आणि क्लिअर आल्या पाहिजेत. आणि मध्ये मोठे डॉट्स घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपला हा ग्रीड पॅटर्न कंप्लीट केला आहे. आता इथे आपण सेकंड ग्रीड पॅटर्न पाहणार आहोत. इथे पण मी डबल लाईनवाले चेक्स घेतलेले आहेत. सेम डिस्टन्स मेंटेन करायचा, जेणेकरून व्यवस्थित चेक्स दिसले पाहिजेत. एक 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 छोटा एक मोठा असं दिसला नाही पाहिजे, त्याच्यामुळं सेम डिस्टन्स मेंटेन करायचं. ह्या ज्या लाईन काढल्या आहेत त्यानंतर मी त्या बोल्ड करणार आहे. ह्या मी बोल्ड करून घेते. आता इथे मी पूर्ण चेक्स बोल्ड करून घेतले. त्याच्यानंतर आता सेंटरमधून बाहेरून आतमध्ये यायचं. अर्ध्याच ह्याच्यापर्यंत यायचं. फक्त बाहेरून आत घ्यायचं. याच पॅटर्नमध्ये आपण स्वस्तिक पण काढू शकतो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्या स्वस्तिकचे प्रकार दाखवेल. अशा पद्धतीने हा एक ग्रीड पॅटर्न आपण कंप्लीट करून घेऊ. आता नेक्स्ट ग्रीड पॅटर्नमध्ये आपण सिंगल लाईनचे चेक्स घेतलेले आहेत. सेम डिस्टन्स मेंटेन करायचा. त्याच्यानंतर सेंटरमध्ये आपण प्लसचं साईन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर लीव्स काढलेले आहेत प्रत्येक लाईन्सवरती सेंटरमध्ये. अशाच पद्धतीने हा एक आपण ग्रीड पॅटर्न कंप्लीट करणार आहोत. तर या ग्रीड पॅटर्नमध्ये आपण छोटीशी लाईन आणि नंतर सी काढला आहे, नंतर परत लाईन आणि उलटा सी. हा जो आहे ग्रीड पॅटर्न हा जसे की जाळी टाईप आहे. तर ह्याची खूप प्रॅक्टिस करावी लागते. एकदा सरळ सी नंतर उलटा सी करून मी ज्या पद्धतीने काढलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला काढता येईल. आता या ठिकाणी पण आपण डबल लाईनवाला चेक्स घेत आहोत. सेम डिस्टन्स मेंटेन करून चेक्स घेतला आहे. हा 3D ग्रीड पॅटर्न दाखवत आहे. आता मध्ये वाय घ्यायचा. हा ह्याच्यातला मधला जो चौकोन आहे तर तो आपण फिल करणार आहोत डार्कमध्ये आणि एक साईडमध्ये आपण शेडिंग करणार आहोत. तर इथं आधी शेडिंग केली मी आणि नंतर मधला तो छोटा चेक्स आहे तो भरला आहे. जेणे शेडिंग केल्यामुळे 3D इफेक्ट येतो आहे. अशा पद्धतीने हा सगळा ग्रीड पॅटर्न मी कंप्लीट करते.
या चेक्स पॅटर्नमध्ये पण आपण डबल लाईनवाले चेक्स करणार आहोत. सेम डिस्टन्स मेंटेन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते बोल्ड केलेत मी. आणि ते बोल्ड केल्यानंतर आपण त्याच्या आतमध्ये आपण स्पायरल स्क्वेअर लाईनमध्ये स्पायरल काढणार आहोत. पाहू शकता तुम्ही मी इथे स्पायरल काढले. आता या चेक्स पॅटर्नमध्ये आपण सिंगल लाईनचे चेक्स काढलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याला आपण स्कॅलप काढलेले आहेत आणि स्कॅलप काढून नंतर आपण पाकळ्यांचे शेप काढून घेतले आणि ते बोल्ड केलेले आहेत. आता या चेक्स पॅटर्नमध्ये आपण पहिले चेक्स काढून घेतले सिंगल लाईनवाले आणि परत त्यांच्या सेंटर पॉईंट घेऊन आपण लाईन्स काढल्यात, जेणेकरून आपल्याला ट्रायंगल भेटतील आणि त्यातील प्रत्येक एक ट्रायंगल आपण बोल्ड केला, एक ट्रायंगल आपण रिकामा ठेवला आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण ग्रिड पॅटर्न कंप्लीट केला आहे. एक ट्रायंगल कलर आणि एक ट्रायंगल रिकामा ठेवायचा. अशा पद्धतीने हा चेक्स पॅटर्न किंवा ग्रेड पॅटर्न आपण कंप्लीट केला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मेहंदीशी रिलेटेड अजून मी व्हिडिओ अपलोड करेल, ते तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.